ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। या घडीची अत्यंत मोठी बातमी पुण्यातील मुंढवा जमीन प्रकरणी पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली गेल्याची शक्यता आहे। विकास खारगे समितीच्या अहवालात निर्दोष ठरवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खारगे समिती पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर करणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे या संपूर्ण मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले होते। त्यांच्या कंपनीचा 99% हिस्सा या सगळ्या व्यवहारामध्ये होता, अमेडिया कंपनीचा। आणि त्याच सगळ्या प्रकरणामध्ये पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळाल्याची शक्यता वर्तवली जाते। खारगे समितीच्या अहवालात त्यांना निर्दोष ठरवल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, कशाच्या आधारावरती पार्थ पवार यांना निर्दोष ठरवल्याची शक्यता वर्तवली जाते? काय आहे खारगे समितीच्या अहवालामध्ये? सध्या आपण पाहतोय की मुंढवामधील जी काही महारवतन जमीन होती या खरेदी प्रकरणी पार्थ पवार म्हणजे दिवंगत अजित पवार यांचे पुत्र आहेत, त्यांना त्यांच्यावरती आरोप प्रत्यारोप जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती झालेले होते। आणि त्यानंतर विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि या समितीने आता त्यांना क्लीन चिट दिल्याची जी आहे ती माहिती सूत्रांनी दिलेली आहे। पुढच्या आठवड्यामध्ये हा अहवाल मंत्र्यांना सादर केला जाणार असल्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे। खरं तर त्यामध्ये कारण दाखवण्यात आलेलं आहे की कुठेतरी पार्थ पवार यांच्या संपूर्ण खरेदी विक्रीमध्ये कुठेही सही नाही, त्यामुळे थेट त्यांना जबाबदार ठरवता येणार नाही अशा प्रकारचं जे आहे ते आपल्याला असल्याचं पाहायला मिळते। मात्र यामध्ये इतर जे काही सहभागी असलेले प्रत्यक्ष होते त्यांच्यावरती जे आहे ते ठपका ठुरला आहे। त्यामध्ये अमेडिया कंपनी संचालक दिग्विजय पाटील असतील किंवा इतर जे होते त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतो का पार्थ पवार यांना कुठेतरी क्लीन चिट मिळण्याची जी आहे ती शक्यता आहे। त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्र्यांकडे हा अहवाल सादर केल्यानंतर आणखी काय काय नमूद केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। यामध्ये आपण पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या कंपनीकडून जे आहे ते 21 कोटी रुपयांचं मुद्रांक शुल्क वसूल करावं अशी सुद्धा शिफारस केली असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आपण पाहतोय की पार्थ पवार वगळता इतर सगळ्यांवरती ठपका ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडनं पैसे सुद्धा वसूल करण्यात यावा अशा प्रकारची सुद्धा या ठिकाणी जे आहे ते उल्लेख केला आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण पाहतो या कंपनीने जमीन खरेदी करत असताना मोठ्या प्रमाणावरती गैरव्यवहार केल्याचं समोर आलेलं होतं। 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली महारवतनची जमीन अवघी 40 एकर जमीन जी आहे ती 300 कोटी। राजू, थोडंसं थांबवते। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर सध्या आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार। एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे की पार्थ पवार यांना मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार घोटाळा प्रकरणात क्लीन चिट मिळाल्याची शक्यता आहे, आपली प्रतिक्रिया? हे 500 क्लीन चिट मिळाली असेल तर त्याच्यामध्ये नवल असं काहीच नाही। ज्या वेळेला ही समिती स्थापन झाली त्याच वेळेला आम्ही असं म्हणत होतो की समिती काही करणार नाही, कारण असे घोटाळे होऊ न देणं आणि थांबवणं ही त्या समितीच्या जे समितीमध्ये आहेत त्यांची जबाबदारी होती। आणि पहिल्यापासून ज्या वेळेला हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हापासून ज्या पद्धतीने खरगे समिती असेल किंवा इतर काही पोलीस चौकशीमध्ये घटना घडत होत्या त्याच्यातून असं सिद्ध होत होतं की याच्यामध्ये कुणालाही काही करायचं नाही। याने एक गोष्ट मात्र सिद्ध झालंय की सामान्य माणसांसाठी कायदा वेगळा असतो आणि राजकीय लोकांचे जे काही नातेवाईक वगैरे असतात त्यांच्यासाठी वेगळा असतो। आणि ही महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, कारण हा घोटाळा सिद्ध करण्यासाठी कुठल्याही फार मोठ्या कमिटीची किंवा न्यायाधीशांची गरज नव्हती। उघड्या डोळ्यांनी जे झालेलं आहे, जे दिसतंय, ज्याची कागदपत्र आहेत, ज्याची कागदपत्र रजिस्टर झालेत, ज्यांच्या कंपनी आहेत त्यांची नावं आहेत, त्यांनी पुढे काय काय केलं, IT साठी परवानगी कशी घेतली, हे सगळं उघड दिसतंय। तरी ज्या पद्धतीने सगळ्या यंत्रणांनी या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आता तर ज्या पद्धतीने हे चाललंय हे पाहता आगामी 15-20 दिवसांमध्ये हे सगळे निर्दोष म्हणून बाहेर येतील आणि पुढे काही होणार नाही याची यामुळे खात्री पडते। सर, या सगळ्यामध्ये असं आहे की अमेडिया कंपनीनं हा गैरव्यवहार केला असं सांगितलं जात होतं। या अमेडिया कंपनीमध्ये पार्थ पवार यांची 99% भागीदारी आहे। फक्त या व्यवहारात त्यांची कुठेही सही नाही म्हणून निर्दोषत्व सिद्ध होतं? असं जर करायचं झालं तर संपूर्ण यंत्रणेला शेकडो लोकांना सोडून द्यावं लागेल, कारण बहुतेक हे जमिनीचे किंवा फ्लॅट्स वगैरेचे व्यवहार होतात तिथे बिल्डर कुठेही सही करायला येत नाही, ते पॉवर ऑफ अटर्नी होल्डरच सही करतो। परंतु सगळी जबाबदारी बिल्डरची असते।
तेच या प्रकारामध्ये झालेलं आहे. अधिकार जरी दिग्विजय पाटलांकडे दिले तरी कंपनीचे मालक 99% पार्थ पवार आहेत. म्हणजेच हे काहीतरी इतरांसाठी कायदा वेगळा आणि पार्थ पवारांसाठी वेगळा असं याच्यातून दिसून येतं, ज्याच्यामुळे म्हणजे कशा पद्धतीने रिॲक्ट व्हावं हेच कळत नाही. कारण अशा पद्धतीने जर कायदे वाकवले जात असतील तर मग हे प्रशासन किंवा हे राजकारण किंवा हे लोकशाही सरकार आहे कशासाठी? जर तुम्हाला सामान्य माणसाला साधा दिलासा देता येत नसेल की इतका मोठा गुन्हा झाला तरी सगळे सुटत असतील तर उद्या असे गुन्हे करायला हजारो पुढे येतील. गुन्हा करा, नंतर माफी मागा, राजकारणाशी संबंध ठेवा आणि घरी जा निवांत. काही होत नाही. पचला तर पचला, नाहीतर मग जायचं घरी. ही अत्यंत घाणेरडा पायंडा याच्यामुळे पडतोय एवढं मात्र नक्की. याची दखल ही मुख्यमंत्र्यांनी घेऊन अजूनही त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा करता येण्यासारखी परिस्थिती आहे. सर, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी. आणि आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्याला अपडेट देत होते. राजू, तुमचेही आभार. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिलाय. अजित पवारांसोबतचा फोटो त्यांनी स्टेटसला ठेवलेला आहे. काल सुद्धा त्यांनी एक फोटो स्टेटसला ठेवलेला होता ज्यामध्ये त्या आणि अजित पवार हे सेल्फी घेताना दिसत होते. आणि आता कुटुंबासोबतचा एक फोटो सुप्रिया सुळे यांनी स्टेटसला ठेवलेला आहे आणि अजित पवारांसोबतच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलेला आहे. आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स. शरद पवार काल बारामतीत अजित पवारांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये गेले होते. या ठिकाणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. अजित पवारांच्या निधनानंतर कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहयोग निवासस्थानी दाखल झाले होते. त्या सर्वांनी काल सुनेत्रा पवारांसह शरद पवारांची भेट घेतली. तब्बल 2.25 तास शरद पवार सहयोग निवासस्थानी उपस्थित होते. शरद पवारांसह प्रतिभा पवारही सहयोग निवासस्थानी आल्या होत्या. दरम्यान सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेसंदर्भात शरद पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. साहेब, सुनेत्रा वहिनींचा शपथविधी झाला, त्या संदर्भात आपल्याला सध्या परिस्थिती काय भावना आहे? कारण ज्या दिवशी आनंद आनंद. आणि यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सहयोगी गट स्थापन करण्यावरून दोन्ही पक्षांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र दोन्ही पक्षांचं अद्याप सूत जुळलेलं नाही. शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वीकृत नगरसेवक पद हवंय. तसंच एल वॉर्ड प्रभाग समितीचं अध्यक्षपद आणि काही महत्त्वाच्या समित्यांवरही सदस्यपद हवंय. शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसनं अद्याप गटनोंदणी केलेली नाही. आणि मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेकडे उपमहापौर पद आणि सुधार समितीचं अध्यक्षपद असेल. मुंबईत उपमहापौरपदी महिला उमेदवार येणार हे आता जवळपास निश्चित झालंय. शिवसेना सुधार समिती अध्यक्षपद पुरुष नगरसेवकाकडे देण्याची शक्यता आहे. उपमहापौर पदासाठी तृष्णा विश्वासराव, यामिनी जाधव या दोघींच्या नावाची सध्या चर्चा आहे. आणि मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय हालचालींना वेग आलाय. येत्या 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी सगळ्या पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईत थांबण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. 9 फेब्रुवारीला अंगणेवाडीच्या जत्रेनिमित्त कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक भराडी देवीच्या दर्शनाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते आणि त्याचीच दखल घेऊन सगळ्या पक्षांकडून अतिरिक्त सावधानता पाळली जाते. ठाकरेंच्या शिवसेनेने तर स्पष्ट बहुमत नसतानाही खबरदारीचा पवित्रा घेऊन आपल्या नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई न सोडण्याचे निर्देश दिलेत. महापौर निवडणूक तोंडावर असताना आपलं संख्याबळ अबाधित ठेवण्यासाठी सगळ्या पक्षांनी नगरसेवकांवरती लक्ष केंद्रित केल्याचं चित्र आहे. महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीमुळे पुढचे काही दिवस मुंबईत राजकीय घडामोडींना अधिक वेग येण्याची शक्यता आहे. आणि चंद्रपूर महापालिकेच्या गटनोंदणीचा वाद उच्च न्यायालयात गेलाय. विजय वडेट्टीवार गटाची विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल झाली आहे.
आयुक्तांनी गटनोंदणीत दाखवलेल्या त्रुटींना नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलंय. याचिका दाखल करून घेऊन खंडपीठ सुनावणी करतं का याची उत्कंठा आहे. चंद्रपूरमध्ये आज महापौर पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. काँग्रेसची गटनोंदणी न झाल्यास 27 नगरसेवकांना व्हीप लागेल का असा प्रश्न उपस्थित होतोय. संपूर्ण राज्याचं लक्ष सध्या चंद्रपुराकडे लागलंय. महापौर पदाच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज अखेरची मुदत आहे. मात्र अजूनही काँग्रेसची अधिकृतरित्या गटनोंदणी झालेली नाही. वडेट्टीवार आणि धानोरकर गटातला वाद संपणार कधी असा सवाल उपस्थित झालाय. पक्षश्रेष्ठींनी सुचवलेल्या फॉर्म्युलानंतरही पक्षाचा एकसंध गट नोंदवला जाईल का असा प्रश्न आहे. एकीकडे काँग्रेसची गटनोंदणी झालेली नसताना दुसरीकडे चंद्रपूरमध्ये भाजपनं महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवाऱ्या मात्र जाहीर केल्या. चंद्रपुरात भाजपकडून संगीता खांडेकर या महापौर पदासाठी तर संजय कंचर्लावार उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत. विशेष म्हणजे मुनगंटीवार आणि जोरगेवार गटात समन्वय साधताना भाजपची चांगलीच धावाधाव होतीये. खांडेकर या मुनगंटीवार समर्थक आहेत तर कंचर्लावार हे जोरगेवार समर्थक आहेत. तसंच गटनेतेपदी निवडलेले चंद्रशेखर शेट्टी हेही जोरगेवार समर्थक आहेत. म्हणजे चंद्रपुरात महापौर पदाचा उमेदवार मुनगंटीवार गटाचा तर उपमहापौर आणि गटनेता जोरगेवारांच्या गटाचा देऊन भाजपनं दोनही गटांना खुश करण्याचा प्रयत्न केलाय. छत्रपती संभाजीनगर शहराच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी 10 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या एकमेव उमेदवारानं महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज घेतलाय. नागपूरच्या महापौरांसाठी शासकीय बंगला नव्हता. मात्र आता नागपूरच्या महापौरांना आपला हक्काचा शासकीय बंगला मिळणार आहे. महामेट्रोच्या ताब्यात असलेला सार्वजनिक बांधकाम विभागाचा आनंद बंगला आता महापौरांचा बंगला होणार असून त्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे. आनंद बंगला महामेट्रोकडे भाडेतत्वावर आहे. मात्र याचं 3 कोटीचं भाडं महामेट्रोकडे थकीत आहे. त्यामुळे महामेट्रोला हा बंगला खाली करण्याची नोटीस सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बजावण्यात आली आहे. आनंद बंगल्यात आधी महामेट्रोचं मुख्यालय होतं. नवीन मुख्यालय झाल्यानंतर या बंगल्याला महामेट्रोचं व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांचं निवासस्थान केलं गेलं. जिल्हा परिषद निवडणुकीचा अखेरचा दिवस असतानाचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय आणि आताच अलिबागमध्ये शेकापनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. शेकापचे जयंत पाटील यांची विरोधकांवरती त्यांनी टीका केलेली आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापनं अलिबागमध्ये जाहीर सभा घेतली आणि या सभेतून शेकाप नेते जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेना आणि भाजपवर टीका केली. यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभेत विरोधी पक्षांच्या सदस्यांनी एकत्रितपणे केलेली घोषणाबाजी, निदर्शनं, फलकबाजी यामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व गदारोळात काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या चर्चेवरील उत्तराचं भाषण करता आलं नाही आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींच्या भाषणाविना सभागृहाचं कामकाज संध्याकाळी 5 नंतर तत्काळ तहकूब करण्यात आलं. यावर पंतप्रधान मोदी उत्तर देण्यास घाबरले अशी टीका प्रियंका गांधींनी केली. आने से डर गए सदन में और उनके रेल मंत्री और निशिकांत जी तो बुलेट ट्रेन की तरह भागे लड़कियों को। निशिकांत जी कई तरह का आरोप भी लगा रहे हैं। क्या लगा पीएम आप आरोप लगा रहे हैं पीएम डर गए, किस बात से डर गए? जो राहुल जी ने चैलेंज किया था तो आप बताएंगे किस बात से डरे? अकोल्यात घडलेल्या बलात्काराच्या गंभीर प्रकरणानंतर प्रशासन आक्रमक झालंय. सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपींच्या दुकानावर अकोला महापालिकेनं बुलडोझर चालवलाय. दाबकी रोड परिसरातील विवाहित महिलेच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उघडकीस आलं असून आरोपींवरती बलात्कारासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेत. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि तणाव टाळावा यासाठी ही कारवाई केल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलंय. या कारवाईमुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कडक संदेश गेल्याचंही बोललं जातं. अकोल्यातील नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. नुकत्याच झालेल्या अकोला महापालिका निवडणुकीत भाजपनं उमेदवारी नाकारल्यानंतर पवित्रकार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. नुकत्याच झालेल्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पवित्रकार यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा दिला. अल्पवयीन मुलीवरती अत्याचार करून जबरदस्तीनं धर्मांतर करून लग्न केल्याप्रकरणी सोलापूरमध्ये वकिलासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आली आहे. इस्रायल शेख, उजेब शेख, अॅडव्होकेट अब्दुल्ला खतीब या 3घांना पोलिसांनी अटक केली असून अन्य 2 आरोपी अद्यापही फरार आहेत. यातील आरोपी इस्रायल शेख हा पीडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता.
डिसेंबर 2024 मध्ये त्यानं पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ मिळवत तिला ब्लॅकमेल केलं होतं. घरात आनंदाच्या क्षणी फुगे वापरताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. गोरेगावमध्ये एका इमारतीच्या लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसनं भरलेल्या फुग्यांचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना